इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा. आत्मविश्वास ठेवा, शांतपणे पेपर लिहा, नक्की यश मिळेल. ऑल द बेस्ट. तुमचं उत्तमच होणार. 12वी बोर्ड परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना आपल्यातर्फे हरिदास पवार या यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. परीक्षेला वेळेत जा, सर्व प्रश्न सोडवा, टेन्शन घेऊ नका. यश तुमचंच आहे. तरी कोणतीही भीती न बाळगता पेपर व्यवस्थित लिहा. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बांधून स्वप्नाची शिदोरी झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंखी आज करेन क्षितिज पार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांची परीक्षा अगदी म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. वर्षभराची मेहनत, रात्रीचे जागरण, अनेक सराव परीक्षांनंतर आता तो क्षण आलेला आहे. हा काळ तुमच्यासाठी आयुष्यातील एक सुवर्ण काळ आहे, जो तुमच्या कष्टाला आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा आहे. बोर्डाचा पेपर लिहिणे म्हणजे केवळ प्रश्नाची उत्तरे देणे नव्हे, तर तुमच्या संयमाची आणि सादरीकरणाची ती एक कला आहे. जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रावर पाऊल ठेवाल, तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही येते. भीतीला वर्गाबाहेरच सोडून द्या आणि आत्मविश्वासाने आपली जागा स्वीकारा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसता, तेव्हा तुमच्या मागे तुमच्या आई-वडिलांच्या आयुष्यभराचे कष्ट उभे असतात. तुमच्या हातात असलेल्या पेनमध्ये त्यांच्या घामाची ताकद असते. यश हे नेहमीच कष्टाने मिळवलेले असावे. ते कधीही चोरलेले नसावे. कॉपी किंवा गैरप्रकार करून मिळवलेले गुण तुमच्या कागदावर चमकतील, पण तुमच्या आत्मविश्वास काय? तुमच्या आत्मविश्वासाचं काय? लक्षात ठेवा. शॉर्टकटने मिळवलेले यश तात्पुरते असते, पण कष्टाने मिळवलेला आत्मविश्वास आयुष्यभराची शिदोरी असते. प्रामाणिकपणे मिळवलेले 50% गुण फसवणूक करून मिळवलेल्या 90% पेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहेत. 12वीच्या लेखी परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि 10वीची ही लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. तेव्हा अभ्यासासोबत पुरेशी विश्रांती आणि 7 तासाची झोप घ्या. मला सर्व काही आठवणार आहे हा विश्वास मनात ठेवा. परीक्षेपूर्वी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. घरचा सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ ध्यान करा आणि परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा आणि सर्व नियम पाळून परीक्षेचे पावित्र्य राखा. तुम्ही या देशाचे सुजाण नागरिक आणि उद्याचे आधारस्तंभ आहात. तुमची बुद्धिमत्ता ही तुमची खरी शक्ती आहे. कोणत्याही प्रलोभना म्हणजे कोणत्याही चुकीच्या मार्गाला बळी न पडता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ही परीक्षा द्या. त्यामुळे निर्भय होऊन पेपर लिहा. उत्तुंग यश तुमचेच आहे. मला खात्री आहे की तुम्ही केवळ पास होणार नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणे आणि कष्टाने तुम्ही तुमच्या पालकांचे आणि शाळेचे नाव नक्कीच उज्ज्वल कराल. तुम्हा सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून खूप शुभेच्छा.